आपण बनवणार आहोत सोया आलूचे पकोडे। सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। थंडगार वातावरणात गरमागरम सोया आलूचे पकोडे खूप छान लागतात आणि करायला सुद्धा फार सोपे आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन आलूचे पकोडे। हे पकोडे खायला खूप छान लागतात। सध्या बाहेर पाऊस चालू आहे, थंडगार वातावरण झालेलं आहे। थंडगार वातावरणात गरमागरम पकोडे खूप छान लागतात आणि त्याबरोबर गरमागरम चहा। तर आज आपण सोयाबीन आलूचे पकोडे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथं सोयाबीन वडे घेतलेले आहे, 50 ग्रॅम आहे वजनानं। इथं 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आता मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे, उकळून घेतलेलं आहे पाणी। तर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची सोयाबीन वडी। पाणी आपल्याला एकदम उकळून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे सोयाबीन पाण्यामध्ये। पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे आपल्या सोयाबीन वडीमध्ये व्यवस्थित मिठाचा अंश उतरतो। गरम पाण्यामध्ये पटकन सोयाबीन भिजल्या जातं। आता आपल्याला यावर झाकण ठेवून अर्धा तासासाठी सोयाबीन वडी भिजत ठेवायची आहे। इथं बटाटे सुरुवातीला आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे बटाट्यावरची। अशा प्रकारे दोन्ही बटाट्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे सुरुवातीला। दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। साल काढल्यानंतर मी पाण्यात घातलेले आहेत बटाटे। आता आपल्याला हे यावर खिसणी ठेवून खिसून घ्यायचे आहेत बटाटे। बटाटे खिसताना आपल्याला पाण्यामध्ये खिस पडला पाहिजे, नाहीतर बाहेर जर खिसले बटाटे तर खिस काळा पडू शकतो बटाट्याचा। आपल्याला हे दोन्ही बटाटे खिसून घ्यायचे आहेत। मस्त किस झालेला आहे आपला। अशा प्रकारे दोन्ही बटाटे आपल्याला पाण्यामध्ये खिसून घ्यायचे आहेत। मी बटाट्याचा खिसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता दोन्ही बटाटे। आता आपल्याला हे किस पिळून घ्यायचं आहे, यामधलं पूर्ण पाणी काढायचं आहे दाबून। अशा प्रकारे आता आपल्याला एका दुसऱ्या भांड्यात हे किस घालून घ्यायचं आहे पिळून घेतलेला। राहिलेला सुद्धा आपल्याला हे किस पिळून घ्यायचा आहे पाण्यामधला। आपली सोयाबीन वडी सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि यामधलं पाणी सुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे। तर आता आपल्याला यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सोयाबीनमधलं। असं पिळून पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। आता हे पिळून घेतलेले सोयाबीन आपल्याला एका बाउलमध्ये घालायचे आहे। सगळी सोयाबीन आपल्याला अशा प्रकारे पिळून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी सोयाबीन पिळून घेतलेली आहे सगळे। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये हे सोयाबीन वडी घालायची आपल्याला। आता आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर काढून घ्यायचं आहे। जास्त बारीक आपल्याला लगदा करायचं नाही, थोडंसं असं जाडच ठेवायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे पल्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे, थोडंसं असं जाड ठेवलेलं आहे। तर जे आपण बटाटे खिसून घेतलेले होते त्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन वडी घालायची आहे, मिक्सरमधून काढून घेतलेली। तर यामध्ये घालायचं आपल्याला छोट्या वाटीने 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे। पाव चमचा हळद, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या ते घालायचे आहेत। पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे। थोडीशी अद्रक मी खिसून घेतलेली आहे, ते घालायचे आपल्याला। थोडासा हिंग घालायचा आहे। अर्धा चमचा लाल मिरची पावडर,
तर इथे मी थोडीशी ओवा घेतलेला आहे, ते हातावर चोळून घालायचं आहे. ओव्यामुळं आपल्या पकोड्याला खूप छान टेस्ट येते. चोळून घातल्यामुळं चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. आता त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे मी थोडीशी कापून, ते घालायचे आहे. आता इथं मी अर्धा कप फ्रेश मेथी घेतलेली आहे ताजी, ते घालायचे आहे. तुमच्याकडे फ्रेश मेथी नसेल तर तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालू शकता. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी पाणी घातलेलं नाही, आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी 1 ते 2 चमचे. व्यवस्थित परत पाणी घातल्यावर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जास्त पाण्याची आपल्याला गरज पडलेली नाही आहे. तर व्यवस्थित आपलं मिश्रण झालेलं आहे पकोड्याचं. आता आपल्याला लगेचच याचे पकोडे करायला घ्यायचे आहेत. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आपल्याला यामध्ये पकोडे सोडायचे आहेत. थोडासा याला गोल शेप द्यायचा आहे आपल्याला. जास्त मोठे बनवायचे नाहीत आपल्याला पकोडे. जास्त मोठे बनवले तर ते आतून कच्चे राहतात. थोडासा गोल शेप द्यायचा आहे आपल्याला. याला टाकल्या लगेचच आपल्याला हलवायचं नाही, एखादा मिनिट असंच ठेवायचं आहे. नंतर आपल्याला पकोडे हलवून घ्यायचे आहेत. टाकल्या जर हलवलं तर याचा शेप बिघडून जातो. त्यामुळे आपल्याला टाकल्याला हलवायचं नाही आहे. असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळायचे आहेत. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित पकोडे आपले तळले जातात. मस्त गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे. तर ह्या थंडगार वातावरणात तुम्ही सुद्धा नक्की बनवून खा. अशा प्रकारे सोया आलूचे पकोडे तुम्ही हे पुदिन्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकता. मस्त लागतात. असे मस्त तळलेले आहेत, असे कुरकुरीत झालेले आहेत आपले पकोडे. यामध्ये आपण फ्रेश मेथी घातलेलं आहे, त्यामुळे याची चव खूप छान लागते. आपण काढून घेऊया. बघू शकता असे मस्त झालेले आहेत आपले सोया आलूचे पकोडे. अशा प्रकारे तयार झालेले आहेत. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पकोडे बनवून घ्यायचे आहेत. दुसरीसुद्धा बॅच आपली व्यवस्थित तळलेली आहे. तुम्ही बघू शकता असे मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर हे सुद्धा आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता गरमागरम आपले सोया आलूचे पकोडे तयार झालेले आहेत. असे वरून कुरकुरीत आणि आतून असे मस्त सॉफ्ट झालेले आहेत. खायलासुद्धा खूप छान लागतात. यामध्ये आपण फ्रेश मेथी घातलेली आहे, ताजी मेथी, त्यामुळे चवीला अप्रतिम लागतात. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.